नमस्कार. जनतेचा चासूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी 2026च्या माध्यमातून हे जी निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, त्या प्रसंगी चांदापुरीमध्ये आपण शिवसेनेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे कार्यकर्तेही आपल्यासोबत आहेत. तर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, आपलं नाव सांगा. माझं नाव विकास रामचंद्र गोडसे, गाव चांदापुरी 3 नंबर वार्डातनं विकास गोडसे बोलतोय. बोला बोला. माझं मत आता जिल्हा पंचायत समिती निवडणुकीमध्ये अं, रेश्मा जगन्नाथ बाबा माने ही धनुष्यबाण आहे यांचं, आणि निलावंती मजेंद्र ठवरे धनुष्यबाण ही निमगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आणि गोरवाडी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार रेश्मा जगन्नाथ बाबा माने. मग काय सांगाल या उमेदवारांच्या संदर्भात तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आव्हान काय, धनुष्यबाण हे पहिलाच आलेलं आहे आपल्या तालुक्यात, आणि एकनाथ शिंदे हे मजबूत शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. मुंबईमध्ये हवा केली धनुष्यबाणानंच, आणि ती आता तालुक्यात आम्ही एकजुटीनं सगळ्यांना कार्यकर्ते आम्ही ती एकजुटीनं शेतकऱ्याचं गोरगरिबापर्यंत काम करणार एवढीच आमची अपेक्षा आहे. प्रतिक्रिया घेत असताना एक तरुण युवक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल या निवडणुकांना कशा पद्धतीने बघताय? एक चांगल्या पद्धतीनं चेहरा समोर येतोय आणि कामाचा माणूस म्हणून जर आपण एखादं काम अडलं तर हक्कानं जावं असं नियोजन व्हावं म्हणून यांना धनुष्यबाण चिन्हावर निवडून द्यावं. धनुष्यबाण चिन्हाला निवडून द्यावं अशी आपली अपेक्षा आहे. लोकांमध्ये आपण ज्यावेळेस जाताय त्यावेळेस लोकांचा सपोर्ट कशा पद्धतीचा आहे? चांगल्या पद्धतीनं आहे काय जसं पाहिजेल असं चांगल्या पद्धतीनं सपोर्ट मिळतोय. चांदापुरी गावामध्ये कशी परिस्थिती आहे, काय सांगाल? अ, लोकांमध्ये फिरल्यानंतर आपोआप समजून येतं की काय खरं काय नियोजन आहे ते. 100% कामाचा माणूस आहे आणि यांना लोकांनी सपोर्ट करावा सगळ्या. चांदापुरीच्या राजकारणामध्ये नवीनच जे तरुण सहभागी होत आहेत उत्साहितपणे, असे आपल्यासोबत नितीन सरक आहेत. काय सांगाल कशा पद्धतीची निवडणूक राहील? ठीक आहे. आता जनसमूह भरपूर आहे. बाबासाहेब आहेत, तरुण आबा आहेत. कामं लोकांचा प्रश्न सुटतील. सगळं होईल. लोकांमध्ये आपण आता प्रचार करताय, तर कशा प्रकारचे लोकांच्या भावना आहेत? भरपूर लोकांमध्ये उत्साह आहे. उत्साह आहे. आहे, भरपूर आहे. 100% आहे. 100% आहे. भरपूर आहे. भरपूर पिकअप आहे. काय अडचण नाही. तर चांदापुरीमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. काय सांगाल कशा पद्धतीचं गावामध्ये परिस्थिती आहे? वातावरण तर धनुष्यबाणाचं खूप छान आहे. आज सकाळपासून फिरतोय मी 9 वाजल्यापासून. उमेदवाराबरोबरच आहे. एवढा छान प्रतिसाद आहे. फक्त आता राहिलंय काय माहिती आहे का? किती जास्त मताने निवडून येतोय, हा विषयासाठी आम्ही घरोघरी अजून फिरतोय. ठीक आहे. लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जाताय, कोणते मुद्दे घेऊन जाताय? काय सांगाल की बाबा आपला मुद्दा नेमका कोणता आहे? मुद्दे हेच आहेत, की काय आहे, की बाबा यंग उमेदवार आहेत. उमेदवार यंग आहेत, कामाचे आहेत. आणि ह्यांना ज्यावेळेस म्हणजे इथं उमेदवारी यांची नव्हती, त्यावेळेसपासून ही लोकं कामं करत आहेत. चांदापुरीतले बऱ्याच लोकांच्या ओळखीचे हे चेहरे आहेत, की यांची उमेदवारी वगैरे काय सुद्धा नव्हता विषय. उमेदवारी झाल्यावरची आलेत असा विषय नाही. उमेदवार हे जाहीर व्हायच्या अगोदर 4-5 वर्षापासून आमचे कॉन्टॅक्ट आहेत. आणि त्याच्यामुळं ही जी माणसं किंवा ही उमेदवार आहेत, कामाचे उमेदवार आहेत. तर लोकांचा सपोर्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतोय. हो, 100% खूप चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून फिरतोय मी त्यांच्याबरोबर. खूप चांगला प्रतिसाद. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय सांगाल गावामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे? चांगली परिस्थिती आहे. बाबा माने आणि आबा यांना लोक बऱ्यापैकी सहकार्य करते. तरी चांगल्या पद्धतीनं मतदान होईल. चांगल्या पद्धतीने मतदान होईल. हं. आपला सपोर्ट त्यांना आहे. हो आहे. 100% आहे. 100% आहे. ठीक आहे. असताना चांदापुरीमधील सगळ्यात महत्त्वाचे जे नेते आहेत, ते आदरणीय विजयदादा पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण अगदी विस्तृतपणे या गोष्टी जाणून घेऊयात. काय सांगाल दादा, गावाची परिस्थिती नेमकी काय आणि उमेदवारांच्या संदर्भात आपण काय सांगाल? उमेदवार जर आपण बोलायला गेलं तर मच्छिंद्र आबा हे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय माजी सभापती आहेत.
आणि राजकारणाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे यांना. आणि तसेच बाबा माने हे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांचं तालुकाभर काम आहे युवकांचं, आणि युवकांचे माळशिरस तालुक्याचे आयडॉल आहेत बाबा माने म्हणजे. आणि असे हे लोकप्रिय उमेदवार, एकतर ह्यांना पंचायत समितीचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता पंचायत समितीच्या त्याच अनुभवाच्या जोरावर आपण चांदापुरी म्हणजे निमगाव मतदारसंघातून आपण त्यांना जिल्हा परिषदला पाठवणार आहे. आणि 100% खात्रीने सांगतो, 100% खात्रीने सांगतो, हे दोन्ही उमेदवार, एक पंचायत समितीमध्ये आणि एक जिल्हा परिषदमध्ये, खात्रीने सांगतो येत्या 9 तारखेला तुम्हाला दिसल प्रचंड लीडने येणार आहेत. हे अगदी तुम्ही परखडपणे सांगितलं दादा, की हे दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. 100% येतील आणि ते आपण तशी आपण सगळेजण हे करूया. तर लोकांसमोर जात असताना आपण काय मुद्दे घेऊन जात आहे या संदर्भात? लोकांपाशी फक्त असे मोकळं पोकळ घोषणा काही देणार नाही, आणि पोकळ घोषणा मी तर स्वतः देणार नाही. गावातील लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या काही राहिलेल्या, म्हणजे ज्या समस्या तर सोडवतच आलोय, आणि आमच्या समस्या म्हणजे काय असं आम्ही म्हणणार नाही की लगेच तुम्हाला आज तुम्ही मतदान द्या, उद्या तुम्हाला लगेच तुमच्या दारात डीपी, उद्या तुमच्या दारात लगेच रस्ता, असल्या पोकळ घोषणा देणार नाही. तर लोकांच्या जी छोट्या छोट्या समस्या आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या, मी काय यांना 1 कोटीचा रस्ता 10 कोटीचा ही असल्या घोषणा मी देणार नाही. आणि लोकांच्या जी आरोग्याच्या समस्या आहेत, गावातल्या रेशन कार्डाच्या समस्या आहेत, जिल्हा परिषदच्या समजा कुणाच्या घरकुलाच्या योजना आहेत, कुणाला ताडपत्री मिळत नाही, कुणाला शिलाई मशीन मिळत नाही, कुणाच्या ज्या छोट्या छोट्या पंचायत समितीच्या सगळ्या योजनांच्या सर्व घटकापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता कसं झालं साहेब, की 3 वर्ष आता पंचायत समितीवर प्रशासक होता. आमची ग्रामपंचायत ज्यावेळेस पासून आलं त्यावेळेस पासून ह्याच्यावर प्रशासकच आहे पंचायत समितीला. त्यामुळे आम्हाला पूर्ण ताकदीनं काम करता आलं नाही. जिल्हा परिषदवर पण प्रशासकच आहे, त्यामुळे पूर्ण ताकदीनं आम्हाला काम करता आलं नाही. आता जिल्हा परिषद पण आमच्या पक्षाच्याच ताब्यात येणार आहे, आणि पंचायत समिती तर 100% आमच्या पक्षाच्या ताब्यात आजच आलेले आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. लक्षात आणून देतो, की ज्यावेळेस विरोधकांचं आपण बघत आहात, त्यावेळेस तुम्ही जसं म्हटला, की 1 कोटीचा रस्ता देतो, हे देतो, ते देतो, ह्या गोष्टी आम्ही पोकळ गोष्टी बोलणार नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती लोकांच्या लक्षात आणून दिली पाहिजे. आणि ह्या अनुषंगानेच कार्यकर्ता हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो यामध्ये. तर कार्यकर्त्यांमधला उत्साह कशा पद्धतीचा आहे, काय सांगाल? कार्यकर्त्याचा उत्साह ओसांडून वाहत आहे. आणि मी एक हक्कानं सांगतो आणि मी जबाबदारीने बोलतो, की हे जे उमेदवार उभा आहेत ना, हे दोन्ही हे कार्यकर्त्याचेच उमेदवार आहेत. हे नुसते कुठेतरी आणून लादलेले उमेदवार नाहीत. ही पहिल्यांदा सांगतो, की बाबा त्यांनी राजकारण समाजकारणच केलंय, की उगा बाबा कुणाला तरी उमेदवारी आणावी लागते आणि त्याला उभा केलंय, त्याला राज्याला राजकारणाचा 0 अनुभव आहे, असे उमेदवार नाहीत. ही मी जबाबदारीने बोलतो. ठीक आहे. तर आणि धंदेवाईक राजकारण तर अजिबातच करत नाहीत. त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. ठीक आहे. अतिशय मला वाटतंय, की दादा बोलताना खूपच आक्रमक झालेले आहेत. नाही आक्रमक नाही, माझं बोलणं असं आहे, म्हणजे ते कुणाला म्हणजे कृपा करून कुणाला आक्रमक वाटू देऊ नका, पण माझं बोलणं असं आहे. असू द्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि हेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय, की ज्या प्रचार सभा असतात किंवा ज्या कॉर्नर बैठका असतात, यामधून पक्षाची विचारधारा नेमकी काय किंवा आपले नेते कोणत्या विचारधारेमधून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तर हेच दाखवण्याचा प्रयत्न पक्षाची करतोय. विचारधारा तर एकनाथ शिंदे साहेबाचं काम हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. लाडक्या बहिणीचे ते जनक आहेत. त्या माणसाने योजना चालू केली म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत. आणि ती योजना जी एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना चालू केली ना, ती कदापिही कोणीही बंद करू शकत नाही. मग कुणाचंही सरकार येऊ द्या, कारण ती एकनाथ शिंदे साहेबाची योजना आहे. आज कुणी जरी त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी ती योजना खरी ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे. मला त्याच्याबद्दल म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, की लाडक्या बहिणींना जे पैसे मिळतात त्याचे जनक जर कोण असतील, सगळ्या लाडक्या बहिणीचा जर कोण भाऊ असेल, खरा भाऊ, तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि मी हे महाराष्ट्राचा प्रश्न, जिल्ह्याचा प्रश्न, मला त्याचं काही घेणं देणं नाही. मी फक्त माझ्या गावाच्या प्रश्नाबद्दल मी बोलतो, आणि मी काही एवढा मोठा नेता नाही, मी गाव लेवलचा छोटा कार्यकर्ता आहे. तर गावातल्या लोकांच्या सुखात जरी मी एखाद्या आनंदाच्या क्षणात जरी विजय पटेल आला नसला, तरी दुःखाच्या क्षणात मात्र त्यांच्या पाठीशी एक भाव म्हणून, एक मुलगा म्हणून, एक लाडका त्यांचा भाऊ म्हणून मी उभा आहे. आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि आरोग्याच्या बाबतीत तर तुम्हाला मी सांगायची काय,
गरज नाही. कुणाच्याही घरचं दुखणं असेल ते युजू पाटलाच्या घरचं दुखणं असतं हे गावाला माहिती आहे आणि तीच पुढे पण करत राहणार आहे. 100% आम्ही आपलं कार्य दादा बघितलेलं आहे आणि गाव स्तरावर ह्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत, की कुणाच्याही घरातलं सुखाच्या गोष्टीमध्ये एखाद्या वेळेस दादा येणार नाहीत, पण दुःखाच्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा उभा असतील तर विजयदादा प्रत्येक ठिकाणी उभा असतात. धन्यवाद दादा, आपण आमच्या चॅनलला बोलल्याबद्दल. तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने चांदापूर येथे दोन्ही उमेदवारांच्या मुलाखती आपण घेत आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्यासोबत आहेत बाबासाहेब माने. तर नमस्कार साहेब. नमस्ते. सर्वप्रथम आपली ओळख करून द्या आणि आमच्या मतदारांना सांगा, की आपली विचारधारा, आपला पक्ष आणि आपलं चिन्ह काय? खरं तर मी गेली 7-8 वर्षे झालं या तालुक्यामध्ये काम करतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं उत्तमराव जानकरांच्या नेतृत्वाखाली. आज बी काम करतोय. आमदार साहेब, खासदार साहेब यांची युती झाली आणि या युतीमध्ये हा मतदारसंघ एकनाथभाई शिंदेच्या शिवसेनेला सुटला. खरं तर मला शिवसेना पहिल्यापासूनच आवडते. त्यामुळं मच्छिंद्रआबा ठवरे असतील, हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. मी पंचायत समितीचा उमेदवार. या या पक्षामध्ये खरंच बघितलं तर एकनाथभाई शिंदेनी गेल्या 5 वर्षात कशा पद्धतीने काम केलं. आज बी ते कशा पद्धतीने काम करतात. त्यामुळं मी या पक्षाची उमेदवारी घेतली आणि आज मी प्रत्येक गावागावामध्ये जातोय. होम टू होम जातोय. त्यावेळेस मला असं जाणवतंय, जे लाडक्या बहिणी असतील, त्यांच्याकडून एकच प्रतिक्रिया येतात, तुम्ही कोणत्या पक्षाकडून उभा आहे? तर मी सांगतो, की मी एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर उभा आहे. ते म्हणतात, "मग बसा, चहा घ्या. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका." कारण आम्हाला एकनाथभाई शिंदेनी लाडकी बहीण योजना चालू केली. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हाला मतदान करणार आहे. आणि मी फिरत असताना मी होम टू होम फिरतोय प्रत्येक गावात जाऊन. मला तर एवढा तरुणाचा सपोर्ट आहे, की मला खात्री आहे या चांदापुरी गावामध्ये जे बी तरुण असतील, त्यातले 10% सुद्धा बाहेर जाणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे बाबा माने हा लढणारा कार्यकर्ता आहे. कामाचा माणूस आहे. सुखादुःखात असू द्या, कुठं संकट असू द्या, त्या संकटाच्या काळी 100% आपल्या एका फोनवर येणारा माणूस आहे. आणि मी आजपर्यंत 5-10 वर्ष झालं तालुक्यामध्ये काम करतो. तरुणांचा असू द्या, ज्येष्ठांचा असू द्या, ज्येष्ठांचा आदर घेऊन, त्यांचा सन्मान राखून मी कामाची सुरुवात केली. माझ्यावर सुद्धा खूप संकट आली. अगदी ह्या बीजीपोलीनेच आणली. पण मी वाकणारा कार्यकर्ता नाही. ताटत जाणार आणि त्यांच्या छाताडावर बसून निवडून येणार. का तर या पंचायत समिती गणातील जे तरुण वर्ग आहे, ज्येष्ठ वर्ग सुद्धा, की बाबा माने सोडून दुसऱ्याला मतदानच देणार नाही. याचं कारण असं आहे, कारण त्यांच्या मनामध्ये मी घर केलंय आणि त्यांच्यासाठी मी पाहिजे तिथं हजर राहिलोय. म्हणजे संकट असू द्या, सुखदुःख असू द्या, जिथं जाणं मला शक्य होईल तिथं मी गेलो. आज जर मी या चांदापुरी गावात नवीन वाटत असलो, तर मला चांदापुरीतली सर्वच लोकं ओळखतात. 50-60% माझे लोक ओळखीचे आहेत. 40% लोकं माझ्या ओळखीचे नसेल तर ते मला ओळखतात. ज्यावेळेस त्यांच्या घरी जाईल, त्यावेळेस ते म्हणतात, "या बाबासाहेब." म्हणजे मी आता काय सांगितलं ह्याच्या मागे, की मनात मी घर केलंय लोकांच्या आणि मी कामाचं व्हिजन घेऊन आलोय. अनेक वाड्या वस्त्यावर गेलो. त्यावेळेस काही शेतकऱ्यांना डीपी पाहिजे, काहींना सिंगल फ्यूज पाहिजे, सिंगल फ्यूजची लाईट पाहिजे. म्हणजे खूप त्यांच्या अडचणी आहेत. काहींना रस्ते नाहीत. तर मी त्यांना आश्वासन दिलंय, मी 100% तुमचं कामं पूर्ण करणार. कारण तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम करताय. आज मी जर कणेर माझं गाव असेल, तर मला वाटत नाही चांदापुरीमध्ये आल्यानंतर की माझं ही गाव नाही. मला वाटतं ही चांदापुरीच माझं गाव आहे. का तर एवढं प्रेम या लोकांचं माझ्यावर दिसतंय. तरुणांचं असू द्या, ज्येष्ठांचं असू द्या, अगदी महिलांचं सुद्धा. जिथं जाईल तिथं महिला म्हणतात, "आमचा भाव आहे, आमच्या भावाला मतदानच देणार आहे." जरी तुम्ही समोर आला नसला, तरी आम्ही तुमचं नाव ऐकून आहे. हे महिलांच्या तोंडून ऐकायला येतंय. त्याच्यामुळं मला खात्री आहे, की
या गावामध्ये 70% मतदान मला होणार. आणि जरी आता बिजूपली किती बी त्यांनी पैसे वाटू द्या, पण मी जे त्यांच्या घरात मनात जे घर केलंय ना, ते पैशावर त्यांचं काही चालणार नाही. त्याच्यामुळं मी एक लढणारा कार्यकर्ता आहे. सर्वसामान्यासाठी सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. संघर्षातनं वर आलोय. खूप संकट आली. पण त्याच पद्धतीने संकट थोपवून मी इथपर्यंत पोहोचलोय. भल्यांच्या छताड्यावर नाचून मी समाजकारण, राजकारण करून पुढे आलोय. त्यामुळं लोकं मला विसरणार नाहीत, एवढं तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. तर यामध्ये आम्हाला एक प्रश्न असा तुम्हाला विचारावासा वाटतो. तुम्ही लोकांच्या घरी गेल्यानंतर लोकांमधून तुम्हाला प्रतिसाद चांगला आहे, ही गोष्ट तुम्हाला समजते. तर मतदारांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आव्हान करेन मी. मी जरी आज पंचायत समिती सदस्य झालो, तर पंचायत समिती सदस्य जरी झालो, तर त्या पंचायत समितीमध्ये जी योजना आहेत, ते योजना काय असते? शिलाई मशीन, एकतर दुसरी गोष्ट पिठाची चक्की, एखादी शेतकऱ्यांसाठी ताडपदरी. या योजनेनं शेतकऱ्यांचं किंवा कोणाचं हे त्यांच्या समाधान होऊ शकत नाही. पण एक ठामपणे सांगतो, जे आज पक्षातून मला उमेदवारी मिळाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या. ते कामाची व्यक्ती आहे. त्यामुळं रस्ते असतील, गटारी असतील, पाण्याचा विषय असेल, मी 100% काम करू शकतो आणि काम करणारा व्यक्ती आहे. अगदी कुठं जिथं एकनाथ शिंदे साहेबापाशी जायची जर गरज पडली, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, तर मी 100% जाणार आणि त्यांची कामं 100% करणार. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून जे रणशिंग फुकलेलं आहे, वातावरण आता तप्त झालेलं आहे. राजकीय ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या राजकीय प्रतिक्रियांना उधाण आलेलं आहे आणि आपल्या स्वतःचे उमेदवार जे आहेत, ते आपल्यासोबत आहेत, ज्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. दादा, पहिल्यांदा आपली ओळख सांगा. मी मच्छिंद्र विठ्ठल ठवरे, खुडूस पंचायत समितीचे माजी सभापती. खरं तर हे इलेक्शन अस्मितेचे आहे. इलेक्शनमध्ये हे जे बाहेरून आलेले माजी आमदार राम सातपुते, ह्याने जे घातलेला हायदूस आहे, हे मोडून काढायचं आहे. आदरणीय उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांचं टोकाचा विरोध असताना हे एकत्र आलेत. ह्याचा उद्देश एक आहे ह्यांचा, की एक बाहेरून म्हणजे ज्यावेळेस इंग्रज आपल्यामध्ये आली, त्यावेळेस आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागलं, मतभेद विसरून. अशाच पद्धतीचं हे इलेक्शन आहे. उदाहरण सांगायचं म्हणलं तर हे आमदार सातपुते हे नवीन पोरांचा प्रवेश करून घेतात आणि जुन्यांना सोडून देतात. असं चक्कीत आपण नाही का क्रशरमध्ये ऊस घालतो, पाठीमागे चुट्या जातात, रस्सी निघतो, अशाच प्रकारचं ह्यांची भूमिका आज आहे. तुम्हाला कितीतरी जुने कार्यकर्ते आहेत त्यांचे, ते नर्वश आहेत. मी नावं कोणाची घेणार नाही, ती निराश आहेत. कारण नवीन पोरांच्या खांद्यावर हात टाकणं आणि पुढं पुढं पळणं आणि आश्वासनाचे खैरात म्हणजे आश्वासनं, प्रचंड प्रमाणात आश्वासनं देणं. आता इथं लोखंडे कवळे वस्तीचं एक समाज मंदिर आहे, ते समाज मंदिराचा प्रश्न आहे, ते सोडवायसाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. पण ते परवा एका चर्चेमध्ये बोलले, खरं तर हे आमदारांनी सोडवायला पाहिजे होतं. अरे, उत्तमराव जानकर आमदार तर गेल्या वर्षी झाले, तुम्ही त्याच्या अगोदर 5 वर्ष आमदार होता ना, तुम्ही का सोडवलं नाही? पण आज तुमचं सरकार आहे वरती, तरी बी तुम्ही सोडवू शकत नाही. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ, दुसऱ्याकडे बोट करताना आपल्याकडे 4 बोट असतात हे विसरू नये. हे बोलायला पटायत आहेत. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ हे पहिल्यांदा आम्ही आता मगाशी तुम्ही बाबासाहेबांनी बोललं की आम्ही आता रेश्मा जगन्नाथ माने हे पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत. नीलावती मच्छिंद्र ठवरे म्हणजे माझी पत्नी हे जिल्हा परिषदचे उमेदवारासाठी उभा. पण आमचं एक व्हिजन आहे. आम्ही जर आणखी कुठल्या वेगळ्या पक्षावर असतो तर जाम बोललो नसतो. पण आम्हाला खात्री आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या PS आमचं बोलणं झालेलं आहे. तुम्ही फक्त निवडून या. तुम्ही निवडून या. मुंबईला तुम्ही सगळे या. तुमच्या गाड्या, तुमचा सत्कार करतो. तुमच्या मतदारसंघातलं जेवढे बी प्रश्न असतील
तेवढं बी आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो आणि आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाची एंट्री आहे तुमच्या तालुक्यामध्ये. म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ असा की जर आपला विकास होत असेल, आपला विकास आपल्या ह्या मतदारसंघाचा विकास होत असेल, तर आपण त्यांनी सांगितलं आमच्या शाखा उभारा. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला आधी 6 महिने काम द्यावा आणि त्या पद्धतीनं काम होणार आहे 100%. तुम्हाला सांगतो मी मोहिते पाटील, आदरणीय खासदार धैर्यशील भाया मोहिते पाटील, उत्तमराव जानकर आमदार ही यांची युती झालेली आहे वरच्या लेवलला. त्यामुळं आम्ही ह्या मतदारसंघाचा तर विकास करूच, पण हे खोटं खोटं बोलणाऱ्या लोकांवर ही लोक विश्वास देणार नाहीत. की माझे आमदार किंवा इतर लोक अशी बनावट बोलते ती हे सगळ्यांनी ओळखलेलं आहे. तर या माध्यमातून अजून एक तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही प्रगल्भपणे ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि राजकारणामध्ये तुम्ही पहिल्यापासून आहात. आपल्या तालुक्यामध्ये तुमचं नाव पहिल्यापासून अतिशय आक्रमक चेहरा म्हणून घेतलं जातं. तर चालूचं जे राजकारण आहे त्या संदर्भात तुम्ही बोललेलाच आहात. तर या राजकारणाच्या संदर्भात बोलत असताना चालूला जे कार्यकर्ते महत्त्वाचे असतात ह्यामध्ये. राजकारण वरच्या लेव्हलला चालत असतं, कार्यकर्त्यांच्या त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. परंतु आता तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत आहात. तर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत आणि उत्साह कसा आहे? कार्यकर्त्यांच्या भावना तर अतिशय चांगल्या आहेत. आता या गावचे माजी सरपंच विजू पाटील हे बोलले तुम्हाला. हे बोलले म्हणजे ते आवाजानं मोठ्या बोलले असलं त्यांचा आवाजच मोठा आहे. पण त्याने ते पोटतिडकीनं सांगितलं की आमचं व्हिजन काय आहे आणि आम्ही कशासाठी लढतोय. आता विजू पाटील ह्यांना प्रचंड मानणारा एक वर्ग आहे आणि ते लोक ते विजू पाटलाला का मानतात तर त्यांच्या सुखदुःखामध्ये ते इलेक्शनमध्ये रामराम करून सगळी जातात मतासाठी, पण ते त्यांच्या सुखादुखामध्ये ते कायम मिक्स असतात, त्यामुळे त्यांना मानतात. तशी त्यांनी माणसं जोडलेली आहेत ह्या गावातले अनेक मंडळी. पण काय आव्हान करा की मतदारांनी कोणत्या गोष्टीवर आपल्याला मतदान दिलं पाहिजे? मतदाराला माझं एकच आव्हान आहे की ह्याच्या पाठीमागं कुणी काय केलं न केलं मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण इथून पुढच्या काळामध्ये बाबासाहेबाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर ते तरुण कार्यकर्ता आहे, तरुण तडफदार आहे आणि बाबासाहेब हे कोणाच्या बी सुखदुःखात म्हणजे इलेक्शनला उभा राहायच्या अगोदर बी 8-10 वर्ष झालं तो काम करतोय. त्यामुळं तो तर आहेच, पण मी शेलार मामाच्या भूमिकेत मी बी आहे. मी संसारातून रिटायर झालेलो आहे, मुलं बघतात. त्यामुळं सुखदुःखामध्ये असेल, विकास कामामध्ये असेल, सगळ्याच बाबतीत असेल, आम्ही ह्या मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करण्याच्या दृष्टीनं मग ह्या गावातली चांदापुरी गावातली जे बी काय नेते मंडळी असतील त्या नेते मंडळीला घेऊन हे आपल्याबरोबर असणार आहेत. आपण त्या दृष्टीनं विकास 100% करणार आहे. ठीक आहे. हे झालं मतदारांना आव्हान. आता जे राजकारणाच्या संदर्भात सगळीकडे चालू आहेत की बाबा आम्ही या योजना देऊ, त्या योजना देऊ किंवा कोटी-कोटींच्या कामाची आश्वासनं दिली जातात. पंचायत समितीचे सभापती होता. तर हे जे आश्वासनं दिली जातात त्या शक्य आहेत आपल्याला वाटतं? कसं राहतंय, आश्वासनं 100% आपली शक्य होतील, कारण एकनाथभाई शिंदे हे कामाचा माणूस आहे. जर ते सरकारमध्ये नसते तर आम्ही एवढं जामपणे बोललो नसतो. तर त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला खात्री आहे. एकनाथभाई शिंदेबद्दल जर बोलायचं म्हणलं ना तर ते बोलतात ते करून दावतात. लाडकी बहीण योजना आता बाबांनी सांगितलं ना, लाडकी बहीण योजना सुद्धा एकनाथभाई शिंदेनीच आणली. आता कुणी जर म्हणत असेल आम्ही आणली तर निर्माण त्यांनीच केलेली आहे. त्यामुळं 100% आम्हाला खात्री आहे. आम्ही धनुष्यबाणावर लढतोय ह्याचा अर्थ आम्ही बोलतोय ही निर्विवाद सत्य आहे, 100% सत्य आहे, असं आम्हाला खात्रीशीर वाटतं. परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026च्या अनुषंगाने धनुष्यबाण चिन्हावरती उभं राहिलेले पंचायत समितीच्या उमेदवार आदरणीय या माध्यमातून आपल्या प्रचार सभांना आणि आपल्या प्रचाराला आमच्या चॅनलच्या तर्फे शुभेच्छा देऊया. आपण अशाच प्रकारच्या प्रचार सभा करत राहावा आणि जनता आपल्याला नक्कीच साथ देईल या माध्यमातून हेच एवढी विनंती करतो. धन्यवाद. सौ रेश्मा जगन्नाथ माने आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ नीलावती मच्छिंद्र ठवरे यांचं धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्या चिन्हाच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. अशाच नवनवीन प्रकारच्या घडामोडी आणि जिल्हा परिषद पंचायत समितींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.